पत्रिकेतील नवम स्थानामध्ये जेव्हा केतू असतो त्यावेळेस असा व्यक्ती हा विचारी नाही, अविचारी किंवा अध्यात्माला धरून काम करत नाही किंवा आध्यात्मिक बैठक त्याची नाही असं फळ मिळतं असं सांगितलं जातं. परंतु असं नाही. नवम स्थानातील केतू हा तुम्हाला प्रसिद्धीकडे घेऊन जातो. नवम स्थानातला केतू कारक शुभकारक फळे सुद्धा देऊ शकतो. अर्थात तो केतू जर शुभग्रहाने युक्त आहे, शुभग्रहाने दृष्ट आहे, अशा वेळेसच त्याची चांगली फळे मिळत असतात. नवम स्थानातील केतू हा अध्यात्माचा शिखर गाठण्यासाठी मदत करतो. नवम स्थानातला केतू हा तुमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण करतो, महत्वाकांक्षी बनवतो आणि विविध विषयांवरती रिसर्च करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. नवम स्थानातील केतू हा नोकरीमध्ये निश्चित स्ट्रगल देतो. तुमच्या वयाच्या 42-48 वर्षापर्यंत तुम्हाला विविध कामांमध्ये अपयश, यश अशा दोन्ही समस्येतनं जायला लावतो. असेही फळ काही मिळताना पाहायला मिळतं. अर्थात या ठिकाणी त्या केतूची नीच राशी किंवा केतूसोबत एखादा पापग्रह आहे, अशा वेळेसच फळ मिळतं, अन्यथा फळ मिळत नाही.